नमस्कार मित्रांनो. सूर्यमालिकेच्या या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आतापर्यंतच्या आपल्या सूर्यमालिकेमध्ये आपण सूर्याचा अभ्यास अनेक वेगवेगळ्या अंगाने केला. सूर्याचं मूलभूत कारकत्व काय आहे, पत्रिकेतील बलवान आणि दुर्बल सूर्य कसा ओळखायचा, आणि मेष राशीपासून मीन राशीपर्यंत सूर्य वेगवेगळ्या राशीमध्ये गेल्यानंतर त्याच्या कारकत्वाची अभिव्यक्ती कशी बदलते हे आपण सविस्तरपणे समजावून घेतलं. परंतु आता आपण अभ्यासाच्या पुढच्या आणि अतिशय सूक्ष्म अशा टप्पा सुरू करणार आहोत. कारण पत्रिकेमध्ये कोणताही एकटा ग्रह काम करत नाही. सूर्य सूर्याचं काम करतो, चंद्र चंद्राचं, मंगळ मंगळाचं, बुध बुधाचं. परंतु जेव्हा हे ग्रह एकमेकांशी विशिष्ट अंशात्मक संबंध निर्माण करतात, तेव्हा त्यांच्या स्वतंत्र कारकत्वामध्ये एक नवीन समीकरण तयार होतं, आणि यालाच आपण ग्रहयोग असं म्हणतो. आजचा एपिसोड म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढे आपण सूर्य चंद्र, सूर्य मंगळ, सूर्य बुध, सूर्य गुरु, सूर्य शुक्र, सूर्य शनी आणि तसेच सूर्याचे राहू केतू आणि हर्षल नेपच्यूनशी होणारे ग्रहसंबंध नेमके काय असतील याचा अभ्यास करणार आहोत. परंतु त्या सर्व योगांचा अभ्यास करण्यापूर्वी ग्रहयोग म्हणजे नेमकं काय, तो कसा तयार होतो, दोन ग्रहांमधील अंशात्मक अंतराचं महत्त्व काय, आणि सर्वात महत्त्वाचं, एकच ग्रहयोग दोन वेगवेगळ्या पत्रिकांमध्ये वेगवेगळी फळं का देतो, हे समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रहयोग म्हणजे नेमकं काय? संपूर्ण राशीचक्र 360 अंशाचं आहे. 12 राशी असल्यामुळे प्रत्येक राशीची व्याप्ती ही 30 अंशाची असते. आता प्रत्येक पत्रिकेमध्ये एक ग्रह एका ठिकाणी आहे आणि दुसरा ग्रह त्याच्यापासून विशिष्ट अंशावर आहे, तर त्या दोन ग्रहांमध्ये एक विशिष्ट अंशात्मक संबंध निर्माण होतो. हा संबंध म्हणजेच ग्रहयोग समजून घेण्याचा पाया. साधा गणितीय भाषेत सांगायचे झालं तर दोन ग्रह पृथ्वीच्या संदर्भात जो विशिष्ट कोन निर्माण करतात, त्या कोनावरून त्यांच्या परस्पर संबंधाचे स्वरूप समजते. 0 अंश, 60 अंश, 90 अंश, 120 अंश, 150 अंश आणि 190 अंश ही अंतरे ग्रहयोगांच्या अभ्यासात विशेष महत्त्वाची मानली जातात. यातील प्रत्येक अंशात्मक संबंध दोन ग्रहांच्या कारकत्वाला वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. कुठे दोन ग्रह एकमेकांना साथ देतात, कुठे एकमेकांना आव्हान देतात, कुठे संघर्ष निर्माण करतात, तर कुठे दोन ग्रहांचं कारकत्व इतकं एकत्र मिसळलं जातं की त्यातून एक नवीनच व्यक्तिमत्व तयार होतं. जसं की आपण रसायनशास्त्रात किंवा केमिस्ट्रीमध्ये बघितलेलं असेल की दोन एलिमेंट ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस तिसरा एखादा जो भाव आहे तो तयार होतो. आता हे जे कंपाऊंड आहे, म्हणजे दोन एलिमेंट एकत्र आल्यानंतर हे जे कंपाऊंड आहे ते मूळच्या दोन एलिमेंटचा जो प्रभाव आहे किंवा जे गुणधर्म आहे हे दाखवेलच असं नाही. कारण तयार झालेलं एक कंपाऊंड हे पूर्णपणे मूळ एलिमेंटपेक्षा वेगळंही असू शकतं किंवा एकत्रितपणे त्या दोन एलिमेंटचा प्रभाव सुद्धा दाखवू शकतं. असं साधारण ग्रहयोगांबद्दल तुम्ही विचार करू शकता. युतियोग हा 0 अंशाचा आहे. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत आणि विशेषतः एकमेकांच्या अगदी जवळच्या अंशामध्ये असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये युतियोग तयार होतो. उदाहरणार्थ, अमावास्येच्या आसपास सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या अत्यंत जवळ असतात. हा सूर्य आणि चंद्र युतीचा सहज समजणारा नमुना आहे. युतीमध्ये दोन ग्रहांचं कारकत्व एकाच ठिकाणी एकत्र येतं. म्हणूनच युती म्हणजे फक्त दोन ग्रह एकत्र आहेत एवढाच अर्थ घेऊ नका. युती म्हणजे दोन वेगवेगळ्या शक्तींचं मिश्रण. दोन ग्रह शुभ आणि बलवान असतील तर त्याचे उत्तम गुण एकमेकांना पोषक ठरू शकतात. दोन ग्रह तीव्र किंवा पाप वृत्तीचे असतील तर परिणाम देखील तीव्र होऊ शकतात. एक शुभ आणि एक पापग्रह असेल तर परिणामांचं मिश्र स्वरूप दिसू शकतं. युतीमध्ये अंशात्मक अंतर अत्यंत महत्वाचं आहे. दोन ग्रह एकाच राशीत असले पण एक ग्रह 2 अंशावर आहे आणि दुसरा ग्रह 28 अंशावर असेल तर त्यांचा परिणाम दोन ग्रह 10 किंवा 11 अंशावर असण्या इतका तीव्र असणार नाही. म्हणून फक्त राशीतील युती पाहायची नाही, युती किती जवळची आहे हेही पाहायचं. युती होण्याच्या दिशेने जात आहे, अगदी पूर्ण युती होत आहे किंवा पूर्ण होऊन ग्रह पुढे निघून गेला आहे, हाही सूक्ष्म अभ्यास महत्वाचा आहे, ज्याला आपण अप्लाइंग आणि सेपरेटिंग कंजंक्शन किंवा युती म्हणतो. लाभयोग हा 60 डिग्रीचा असतो. एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून साधारण 60 अंशावर असेल तर त्याला आपण लाभयोग म्हणतो. याचा संबंध तृतीय किंवा एकादश स्थानाच्या स्वरूपाशी जोडला जातो.
हा योग सामान्यतः शुभ मानला जातो, परंतु त्याची शक्ती नवपंचम योगा इतकी प्रबळ असेलच असं नाही. लाभयोगांमध्ये विचार, चिंतन, स्मरणशक्ती, स्फूर्ती, कल्पकता, लेखन आणि बौद्धिक देवाणघेवाण या गोष्टींना चालना मिळू शकते. म्हणून लेखक, विचारवंत, तत्वचिंतक आणि बुद्धीच्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिकेत असे योग महत्वाचे ठरू शकतात. योगात सहभागी ग्रह शुभकीय आणि बलवान असतील तर आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी देखील हा योग सहाय्यक ठरू शकतो. केंद्रयोग हा 90 डिग्रीचा असतो. एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून 90 अंशावर असेल तर त्याला केंद्रयोग, तिथे केंद्रयोगाची निर्मिती म्हणतात, की ज्याला आपण स्क्वेअर आस्पेक्ट असं सुद्धा म्हणतो. दोन ग्रह एकमेकांपासून चतुर्थ दशम संबंधात येतात. हा योग शक्तिशाली आहे, पण त्याची शक्ती नवपंचम योगा सारखी सहज आणि सुसंगत नसते. एक उदाहरण लक्षात ठेवा. नवपंचम योग म्हणजे दोन शक्तींमधील सहकार्य, तर केंद्रयोग म्हणजे दोन शक्तींमधील स्पर्धा. या योगांमध्ये संघर्ष आहे, ईर्ष्या आहे, महत्वाकांक्षा आहे, अस्वस्थता आहे आणि त्यातून निर्माण होणारी प्रचंड कार्यशक्ती देखील आहे. व्यक्तीला जे मिळालं आहे त्यात सहज समाधान मिळत नाही, यापेक्षा आणखीन काहीतरी मिळवायचं आहे ही भावना त्याच्या मनात सतत कार्यरत राहू शकते. म्हणून केंद्रयोग असलेल्या व्यक्ती अनेकदा प्रचंड मेहनत करतात, झगडतात, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःसाठी नवीन मार्ग तयार करतात. जर संपूर्ण पत्रिका बलवान असेल तर हा संघर्ष व्यक्तीला मोठं कर्तृत्व देऊ शकतो, परंतु संपूर्ण पत्रिकेचा दर्जा कमकुवत असेल तर ह्याच योगामुळे सततचे अडथळे, मानसिक असमाधान, किरकिर करणारी माणसं, शत्रुत्व, अपयश, दगदग आणि परिस्थितीशी दीर्घ संघर्ष असे अनुभव येऊ शकतात. म्हणून केंद्रयोगाला फक्त वाईट योग म्हणणे योग्य नाही. तो संघर्ष देतो, परंतु बलवान पत्रिकेत संघर्षातून कर्तृत्वही निर्माण करू शकतो. नवपंचम योग, त्रिकोण योग किंवा ज्याला आपण ट्राईन आस्पेक्ट म्हणतो, हा 120 डिग्रीचा आहे. एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून 120 अंशावर असेल तर नवपंचम योग निर्माण होतो. दोन ग्रह 5व्या आणि 9व्या स्थानाच्या संबंधात येतात, म्हणून याला त्रिकोण योग असंही म्हटलं जातं. हा पहिल्या प्रतीचा शुभ आणि सुसंगत योग मानला जातो, कारण 5वं स्थान सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, प्रेरणा, स्फूर्ती आणि निर्माण करण्याची शक्ती दर्शवतं. तर 9वं स्थान भाग्य, ध्येयवाद, उच्च विचार, ज्ञान आणि जीवनाची व्यापक दिशा दर्शवतं. त्यामुळे नवपंचम योगामध्ये दोन ग्रहांची कारकत्व एकमेकांशी सहजपणे जोडली जातात. या योगासाठी एक शब्द लक्षात ठेवा: सुसंगतता. दोन ग्रह एकमेकांच्या विरोधात काम करण्यापेक्षा एकमेकांना पूरक ठरतात. म्हणून शुभग्रहांचा बलवान नवपंचम योग असेल तर व्यक्तिमत्व, उदारता, सद्विचार, ज्ञान, सर्जनशीलता, कीर्ती, यश आणि अनेकदा परिस्थितीतून सहजपणे मार्ग मिळवण्याची क्षमता दिसू शकते. काही पत्रिकांमध्ये कष्टांच्या तुलनेत भाग्याचा वाटा अधिक दिसतो. बुद्धिमत्तेच्या दृष्टीनेही हा योग महत्वाचा आहे. षडाष्ट योग हा 150 अंशाचा योग असतो, म्हणजे डिग्रीचा. दोन ग्रहांमध्ये साधारणतः 150 अंशाचं अंतर निर्माण होत असेल तर आपल्या या अभ्यास पद्धतीत याला आपण षडाष्टक स्वरूपाचा संबंध म्हणून विचार करतो. अर्थात या योगाचा संबंध 6 आणि 8व्या स्थानाच्या प्रतिकूल स्वरूपाशी जोडला जातो. 6वं स्थान हे रोग, शत्रू, स्पर्धा, वृण आणि संघर्ष दर्शवतं. तर 8वं स्थान अचानक घडणाऱ्या घटना, संकट, परिवर्तन, गुप्त बाबी आणि आयुष्यातील कठीण टप्प्याशी याचा संबंध आहे. म्हणून हा योग अनेकदा अडथळे, विरोध, शारीरिक किंवा मानसिक त्रास, शत्रुत्व, अपयश आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष अशा स्वरूपात व्यक्त होऊ शकतो. विशेषतः सूर्य, मंगळ, शनी किंवा इतर तीव्र ग्रहांचा सहभाग असेल तर या योगाचे परिणाम अतिशय काळजीपूर्वक तपासावे लागतात. पण इथे एका योगावरून अपघात किंवा मोठं संकट घोषित करायचं नाही. संपूर्ण पत्रिका पाहिल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढायचा नाही. प्रतियोग हा 180 अंशाचा आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या समोरासमोर राशीमध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये 180 अंशाचं अंतर निर्माण होतं, तेव्हा त्याला आपण प्रतियोग किंवा
सन्मुख योग म्हणतो. पौर्णिमेच्या आसपास सूर्य आणि चंद्र याचे सर्वात सहज उदाहरण हे देता येईल. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उभे राहतात, दोन्ही एकमेकांवर प्रभाव टाकतात, त्यामुळे या योगात एक प्रकारचा ताण आहे. प्रतियोग हा अत्यंत शक्तिशाली योग आहे. यामध्ये दोन ग्रहांच्या कारकत्वामध्ये ओढाताण, विरोध आणि समतोल निर्माण करण्याची आवश्यकता दिसून येते. व्यक्ती परिस्थितीशी जुळवून घेऊ शकली तर ती या प्रचंड शक्तीचा सकारात्मक उपयोग करून घेऊ शकते. पण जुळून घेता नाही आलं तर जीवनात प्रचंड संघर्ष निर्माण होऊ शकतो. बलवान पत्रिकेमध्ये प्रतियोग व्यक्तीला परिस्थितीशी मुकाबला करण्याची जबरदस्त ताकद देऊ शकतो. परंतु दुर्बल पत्रिकेमध्ये परावलंबित्व, असमाधान, विरोध आणि परिस्थितीच्या दबावाखाली जीवन जगण्याचा अनुभव वाढू शकतात. म्हणून प्रतियोगामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शक्ती प्रचंड असते, पण त्या शक्तीची दिशा संपूर्ण पत्रिका ठरवते. ग्रहांच्या विशेष दृष्टी, आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सामान्यतः ग्रह आपल्यापासून सप्तम स्थानावर पूर्ण दृष्टी टाकतात, परंतु काही ग्रहांच्या विशेष दृष्टीचाही विचार होणं आवश्यक आहे. जसं की शनी 3ऱ्या आणि 10व्या स्थानावर विशेष दृष्टी टाकतो. मंगळ 4थ्या आणि 8व्या स्थानावर विशेष दृष्टी टाकतो. गुरु 5व्या आणि 9व्या स्थानावर विशेष दृष्टी टाकतो. म्हणून ग्रहयोगांचा अभ्यास करताना केवळ युती पाहून थांबायचं नाही. ग्रह एकमेकांकडे कशा प्रकारे पाहत आहेत, त्यांच्यातील अंशात्मक अंतर किती आहे आणि कोणत्या प्रकारचा संबंध तयार होत आहे, हेही पाहणं तेवढंच आवश्यक आहे. एकच ग्रहयोग प्रत्येकाला समान फळ का बरं देत नाही? आतापर्यंत आपण एपिसोडमध्ये सर्वात महत्वाच्या भागाकडे जात आहोत. ज्योतिष शिकताना विद्यार्थ्यांकडून एक मोठी चूक होते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये एखादा ग्रहयोग पाहिला आणि तोच ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये दिसला की लगेच वाटतं, हा योग त्यांच्याकडे आहे आणि माझ्याकडेही, मग मला त्यांच्यासारखं यश का नाही मिळत आहे? याचं उत्तर अत्यंत सोपं साधं आहे. एक ग्रहयोग म्हणजे संपूर्ण कुंडली नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. ग्रहयोग म्हणजे संपूर्ण चित्रातील एक फक्त भाग आहे, संपूर्ण चित्र नाही. त्याचं फलित ठरवताना अनेक गोष्टी तपासाव्या लागतात. पहिली गोष्ट, ग्रहयोग कोणत्या स्थानातून होत आहे. समजा शनी मंगळाची युती आहे, ती षष्ठ स्थानात आहे, तर तिचा संबंध संघर्ष, स्पर्धा आणि आरोग्याशी अधिक जोडला जाऊ शकतो. ती स्थिती दशम स्थानात असेल तर तिचा प्रभाव करिअर, व्यवसाय, कर्तृत्व, अधिकार आणि कामातील संघर्षावर अधिक दिसू शकतो. म्हणून योग तोच असला तरी स्थान बदलले की फलिताची दिशा बदलते. दुसरी गोष्ट, योग कोणत्या राशीतून होत आहे. राशी म्हणजे ग्रहाला स्वतःला व्यक्त करण्याचं वातावरण. वायू तत्वाच्या राशीतून होणारा बौद्धिक ग्रहयोग आणि पृथ्वी तत्वाच्या राशीतून होणारा तोच ग्रहयोग समान पद्धतीने व्यक्त होणार नाही. मिथुन, तूळ, कुंभ या राशीमधील बुद्धी, संवाद आणि विचारांच्या माध्यमातून अधिक व्यक्त होऊ शकतो. तर मेष, सिंह, धनु या अग्नी तत्वाच्या राशीमधील योग कृती, आत्मविश्वास, ऊर्जा, ध्येय आणि नेतृत्वाच्या माध्यमातून अधिक स्पष्ट होऊ शकतो. म्हणून ग्रहयोग पाहताना राशी विसरायच्या नाहीत. तिसरी गोष्ट, नक्षत्र. आणखी सूक्ष्म अभ्यास करायचा असेल तर नक्षत्र अत्यंत महत्वाचं आहे. समजा सूर्य मंगळाचा नवपंचम योग आहे, परंतु एका पत्रिकेत ग्रह अश्विनी प्रकारच्या ऊर्जेशी जोडलेले आहे आणि दुसऱ्या पत्रिकेत शुक्र प्रधान नक्षत्राच्या प्रभावात आहे, तर दोन्ही व्यक्तींमधील समान धडाडी, महत्वाकांक्षा, निर्णय क्षमता आणि कृतीची गती योग्य दिसेलच असं नाही. कारण राशीच्या आत नक्षत्र ग्रहाच्या अभिव्यक्तीला अधिक सूक्ष्म स्वरूप देतो. चौथी गोष्ट, अंश. ग्रह किती अंशावर आहे हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. योग जितका अंशात्मक दृष्ट्या जवळचा तितकी त्याची अभिव्यक्ती अनेकदा अधिक स्पष्ट होऊ शकते. योग होण्याच्या दिशेने जात आहे का, योग पूर्ण झाला आहे का, की ग्रह एकमेकांपासून दूर जात आहेत याचाही विचार केला पाहिजे, ज्याला आपण अप्लाइंग सेपरेटिंग आस्पेक्ट असं म्हणतो. त्याचबरोबर नवमांश, दशवर्ग आणि ग्रहांचे इतर बल यामुळेही त्या योगाची प्रत्यक्ष परिणाम देण्याची क्षमता बदलते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुंडलीचा दर्जा. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. हा मुद्दा ज्योतिष विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावा. एका ग्रहयोगावरून मोठं फलित कधीही सांगू नका. सर्वप्रथम संपूर्ण कुंडलीचा आधी दर्जा ठरवा.
कुंडलीमध्ये त्या व्यक्तीची एकूण क्षमता किती आहे, ग्रहांचं बल किती आहे, लग्न आणि लग्नेश कसे आहेत, चंद्राची स्थिती काय आहे, दशमभाव आणि दशमेश कसे आहेत, भाग्यस्थानाची स्थिती नेमकी काय आहे, योगकारक ग्रह किती सक्षम आहेत, इतर शुभ आणि अशुभ योग कोणते आहेत, हे पाहिल्यानंतरच एखाद्या ग्रहाची किंवा ग्रहयोगाची व्याप्ती ठरवा. एखादा अत्यंत शक्तिशाली ग्रहयोग मोठ्या दर्जाच्या पत्रिकेत असेल तर तो व्यक्ती राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो. तो जो योग सामान्य व्यक्तीच्या कुंडलीत किंवा सामान्य पत्रिकेच्या दर्जाच्या पत्रिकेमध्ये असेल तर ती व्यक्ती आपल्या गावात, शहरात, व्यवसायात किंवा कार्यालयात प्रतिष्ठित होऊ शकते. म्हणजे योग खोटा ठरत नाही, त्याच्या अभिव्यक्तीची व्याप्ती बदलते. हा फरक समजला की ग्रहयोगांचा अभ्यास अधिक अचूक होऊ लागतो. खरं तर ग्रहयोग वापरणं ही एक कला आहे. म्हणजे एखाद्या पत्रिकेवरती ग्रहयोगांचा वापर नेमका कशा प्रकारे करायला हवा हे सुद्धा एक कलेच्या माध्यमाने तुम्ही पाहू शकता. ग्रहयोग म्हणजे दोन ग्रहांचा संवाद. ग्रहयोग समजून घेण्याची आणखीन एक सुंदर पद्धत म्हणजे प्रत्येक ग्रहाची स्वतःची एक भाषा आहे. सूर्य म्हणतो माझं अस्तित्व, माझा आत्मविश्वास आणि माझी ओळख. चंद्र म्हणतो माझं मन आणि माझ्या भावना. मंगळ म्हणतो माझी कृती, माझी ऊर्जा. बुध म्हणतो माझी बुद्धी आणि माझा संवाद. गुरु म्हणतो माझं ज्ञान, विस्तार आणि तत्वज्ञान. शुक्र म्हणतो माझं प्रेम, संबंध, सौंदर्य आणि सुख. शनी म्हणतो माझं कर्तव्य, शिस्त, मर्यादा आणि संघर्ष. आता यातील दोन ग्रह एकमेकांशी योग करतात तेव्हा दोन भाषा एकमेकांना भेटतात, दोन गुण एकमेकांना भेटतात. कधी त्यांच्यात मैत्री होते, कधी स्पर्धा होते, कधी संघर्ष होतो आणि कधी दोन्ही शक्ती इतक्या एकरूप होतात की त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर त्याचा ठसा उमटवतात. यालाच ग्रहयोगाचा खरा अभ्यास म्हणायचा. आजच्या एपिसोडमध्ये आपण ग्रहयोगाच्या बाबतीत अत्यंत विशाल विषयाचं प्रवेशद्वार उघडला आहे आणि खरंच ग्रहयोगांवर तुम्हाला चांगली मालकीयत जर का तुमची आली किंवा कमांड जर का तुमची आली तर पत्रिका सोडवणं हे अतिशय सोपं जातं. आज आपण पाहिलं 0° युतियोग, 60° लाभयोग, 90° केंद्रयोग, 120° नवपंचमयोग आणि 150° षडाष्टक स्वरूपाचा संबंध आणि 180° प्रतियोग. परंतु आजच्या संपूर्ण एपिसोडमधून तुम्ही एकच सूत्र लक्षात ठेवलं तरी अभ्यास सार्थकी लागेल असं म्हणता येईल. ते सूत्र म्हणजे ग्रहयोग कधीही एकटा फल देत नाही. ग्रह कोणते आहे, ते किती बलवान आहेत, योग कोणत्या स्थानातून होतो, कोणत्या राशीतून होतो, कोणत्या नक्षत्रातून होतो, अंशात्मक अंतर किती आहे, नवमांश आणि इतर वर्ग कुंडल्यांमध्ये त्याची स्थिती नेमकी काय आहे, इतर ग्रह त्यांना कशा प्रकारे प्रभावित करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंडलीचा दर्जा काय आहे, या सर्वांचा एकत्रित विचार केल्यानंतरच ग्रहयोगाचं फलित सांगायचं. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये एक योग आपल्याला एक संकेत देतो, दुसरा योग त्या संकेताला पुष्टी देतो आणि संपूर्ण कुंडली त्या संकेताची प्रत्यक्ष जीवनात किती मोठ्या प्रमाणात अभिव्यक्ती होईल हे ठरवतं. आता आपला पाया तर तयार झाला आहे. पुढील भागामध्ये आपण प्रत्यक्ष ग्रहयोग अभ्यास करू आणि त्याची सुरुवात करू. सूर्य आणि चंद्राच्या योगापासून. आत्म्याचा कारक सूर्य, मनाचा कारक चंद्र, हे दोघं अत्यंत महत्त्वाचे ग्रह एकमेकांशी जोडले गेले तर व्यक्तिमत्वात नेमका कोणता बदल होतो? सूर्य चंद्र युती काय देतं, नवपंचम योग काय देतं, केंद्रयोग काय करतं, प्रतियोगामुळे मन आणि व्यक्तिमत्वामधले कोणते संघर्ष निर्माण होऊ शकतात, पिता आणि माता, आत्मविश्वास आणि भावना, निर्णय आणि मन, या सर्वांमध्ये कोणतं समीकरण तयार होतं हे आपण पुढील एपिसोडमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह स्वतंत्रपणे आपलं कारकत्व सांगतात पण ग्रहयोग त्या कारकत्वाची कथा सांगतात. धन्यवाद.